साबण आणून देऊन दमताय का? पत्नीने पकडणे पतीचा अंगठा फोडला. सांगलीतील घटना. बाथरूममध्ये अंघोळीचा साबण कुठे ठेवलाय असं विचारलं म्हणून पती पत्नीत उद्भवलेल्या वादाचं पर्यावसन हाणामारीत झालंय. पतीने पत्नीच्या थोबाडीत मारली तर पत्नीने पकडणे पतीचा अंगठा फोडला आणि या संदर्भात पतीच्या फिर्यादीवरून पत्नीसह सासरच्या चौघांविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सांगली संजयनगर येथे पाटणे प्लॉटमध्ये 8 मे रोजी दुपारी 1 वाजता ही घटना घडली. पोलीस ठाण्यात 13 मे रोजी गुन्हा दाखल झाला. अशोक मारुती चौगुले, वय वर्ष 25, राहणार इंगळे गल्ली, पाटणे प्लॉट, संजयनगर, सांगली यांनी फिर्याद दिली आणि त्यानुसार पोलिसांनी त्यांची पत्नी विद्या, वय वर्ष 19, सासरा बाळू अप्पा कोळेकर, सासू लक्ष्मी, चुलत सासरा ज्ञानू अप्पा कोळेकर, सर्व राहणार पाटणे प्लॉट, संजयनगर यांच्या विरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत. अशोक हमाली करतात. पत्नी आणि सासरच्या नातेवाईकांसोबत एकत्र राहण्यास आहेत. 8 मे रोजी सकाळी पत्नी विद्या आंघोळीसाठी स्वच्छतागृहात जाताना तिने पतीला साबण कुठे आहे अशी विचारणा केली. त्यावर अशोक यांनी साबण बाथरूममध्ये असेल, जाऊन बघ असं सांगितलं. तेव्हा विद्या हिने पतीला अपशब्द वापरले. तुम्ही मला साबण आणून देऊन दमताय का अशी प्रतिविचारणा केली. त्यावरून पतीपत्नीत वाद झाला. अशोकने विद्याला शिवी दिली आणि विद्याने अशोकच्या हाताच्या अंगठ्यावर पकडणे वार केला. या भांडणावेळी सासू सासरे, चुलत सासरे यांनी अशोकला दमदाटी केली. मुलीला त्रास देतोस, तुला आम्ही सोडतच नाही असं धमकावलं. अशोकच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.